रक्षकच बनले भक्षक। पोलीस आणि होमगार्ड या दोघांनी केला महिलेवर बलात्कार। सदर रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलीस खात्यातील पोलीस आणि होमगार्ड यांचे अत्यंत घृणास्पद कृत्य समोर आले आहे। जामखेड तालुक्यातील छोट्याशा गावात राहणारी पारशी समाजाच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना भूम तालुक्यात घडली। पीडित महिला ही ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात होती। बार्शी येथे जात असताना ती बसस्टँडवर थांबली होती। तिच्यासोबत तिचा दीरही होता। तेथून पोलीस जात असताना त्यांना हे चोर असल्याचा संशय आला। या संशयावरून त्यांनी त्यांना गाडीत बसवले आणि पैशांची मागणी केली। पीडित महिलेने ऊसतोड मुकदमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या फोनपेवर ते पैसे पाठवले। यानंतर पुन्हा आरोपी पोलिसांनी महिलेला दमदाटी केली। महिलेला दमदाटी केल्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचारही केला आणि पीडितेला धमकावले। या घटनेवरून राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक झाले आहेत। प्रशासन आणि सरकारच्या नाकारतेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय। राज्यात महिला आणि सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय हे स्पष्ट झाले आहे। पीडित महिलेने हा संपूर्ण घडलेला प्रकार ऊसतोड मुकादम आणि तिच्या वडिलांना सांगितला। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचारी दगडू सुदाम भुरके, पोलीस ठाणे भूम व सागर चंद्रकांत माने राहणार भूम या दोघांविरुद्ध भूम पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात पीडितेला अरुण जाधव आणि विलास पवार यांनी मदत केली होती असेही पीडितेने म्हटले आहे।